तो क्या मंदिरात आल्यानं लयच भारी वाटतं का? म्हणजे वातावरण अगदी कसं वाटतंय बघा, व्यवस्थित वाटतंय आहे का नाही? हा. अहो घरी गेले का नाही सारखी किरकिर 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 घरी एकच काम की डोक्यातलं जे आपले टेन्शन असतं तिथं आलं की जरा मन बरं प्रसन्न वाटतंय. होतं. हा. मी तो रोज संध्याकाळी येतो बघ. तुम्ही रोज येत आहे हो आपण आम्हाला काय घरी गेला परपंच काय सवड होईल ना. कसं आहे माहिती आहे का, प्रपंचाची आसपास ही सगळं असतं, हो, हो, पण हो. त्यातून ही सवड काढून हा. असं कुठंतरी येणं की देवा- आपल्यासाठी देवा- फायद्याचंच आहे ना. करणं बरोबर आहे. आता मला बी तसंच वाटतंय. हो. काय या जीवनातून करायचंय काहीच नाही ना. होत आहे काय माहिती आहे का? परपंच करून करून कटाळले येतात थोडं देवाला याच हो, बरोबर हेच आहे. करायचं. हं, काय मला काय ज्ञान वळायचं नाही. हे बघ की, येताना तुम्ही काय एक केलं तर- माहिती आहे हं, का? मला घेऊन या आणि हो. मला चला आपण देवाला जाऊया. हे बघ की, त्या निमित्तानं चारच्या दरम्यान मी तुझ्या घरी हा. हं? तिथून आपण दोघं येत जाऊया. त्या निमित्तानं देव होते घरात वैताग नको वाटायला लागले मला तर घरात आता. ती तर आहेच हा. की. मग असं काय रोज यायचं हो यायचं अजिबात कटाळा करायचं नाही. नाही परपंच गेला फक्त तू सुधी कंटाळा हा. करायचा. हं? परपंच गेला तू क्या हा. हे बघ आता थोडं कंटाळा हा. घेऊन वाटतंय देवा- आपण थोडं कुठेतरी देवाच्या बसूया दारात. निवांत. है का? विश्रांती घेऊया. गप्पा हा. गोष्टी काहीतरी हा. म्हणलं डोक्याचं टेन्शन दूर करणं अहो, सगळं ह्यासाठी घरचं कुठेतरी बसलं मला पाहिजे. येते सगळं घरचंच मला बस येते. पलीकडे आता देवा जरी आलोय का नाही हो बरं का हा. तरी घरचंच म्हणा काय करावं मला तर कळलं त्याच्या आयला तुझं पहिलं ध्यान असतंय खरं- खरं तर. कोणाची जोडवी येते ती का, अहो, तसलं कशाला कोणाचं करायचं? डोरलं येतंय का, अजिबात ती ध्यानच द्यायचं नाही आता. बाप जाद्यापासून तुमचं हीच चाललंय. मग आता आम्हाला दुसरं उद्योग आहे का करायचं आम्ही उद्योग होय. हा. आणि 500 उद्योग असतात. जाऊ दे मर्द उद्योगात सोडून द्यायचा विषय सोडून मग काय द्यायचा. करतो आयतं बसून काय बघतो आता का? काय झालंय आता आपलं? आता काय राहिलंय का आता नाही त्यामुळे तर दात गेलं सगळं हा. पडलं ना. आता जात गेलं जात जायची पाहिजे आधी होय हा. तू काय हा. काय सध्या बघ माझं चेन तर फिरल्यावानी जा. नाही मी म्हणतोय बरं का मगापासून विचार करतोय हा. तुम्ही देवाचं दर्शन घेताय हो पण तुमचा चेहरा काय आज गड्या तू काय हा. मला एक लय मोठं टेन्शन केलं. काय झाले काय ते ठुसक्या होतं ना, हा, हा. ते तुमच्यात कामाला होतं त्यो अरे व्याजानं पैसे माझ्याकडे नेलेलं 2.5 लाख रुपये झाले. तेव्हा 2.5 लाख द्यायचं तुम्ही काय ग बसला होता होय? अरे हाय आपल्यातलं म्हणतात आहे आपल्याला किती त्यात असलं तरी आपल्यात कामाला होता तो. नोकर झाली माणूस हो त्याला एकदम पैसे द्यावा का विश्वास रे पोरग, हा. त्याच्यामुळे म्हणलं चल देऊन टाकूया. विश्वास आता या जगात राहिलेला नाही अरे तू क्या सरपंच तोंड सुधी दावं ती पोर आता हा. कुठं जातंय घरी गेलं हा. तर इकडे गेलाय, हा. कुणीकडे काय बघेल तिकडे ती गावनच पोरग म्हणजे पोर अजिबात गावाना नाहीच गावं तुमचं पैसा 2.5 लाख गेलं 2.5 लाख जात्यात कसं. आता कसं आता करणार आहे काय अरे तू क्या 2.5 लाख दे जाऊन द्यायला मी काही इतका दूध खोळा नाही. अहो सरपंच हा. पैसे दिले विश्वासाव हा. पण येणं विश्वासाव नाही तू बघ तरी मी त्याच्याकडे काय- किती जवळ माणसाच्या आज उद्या करतील पुन्हा आता बोलायला तुम्हाला विचार केला तर मी लय बेकार बोले त्या काय? व्यवहारा बाबतीत नाही, असलं हे काम बघ झालं की, या त्याला मी अजून 1-4 वेळा गोड बोलून बघा नाही तर मी कशी पाऊंड उचलायची हो. ती कळते मला. करणार आहे काय तुम्ही काय? मला सांगा की बाई ती माझ्या डोक्यात येईल त्यावेळेस करीन. आम्हाला तुमचे पैसे गेले ते हो. आम्हाला काय घेऊन ते नाही पण तू क्या हा. एक दिवशी आपण दोघंही त्याच्या घरी जाऊ. घरी जाईल घरी तुम्ही म्हणताय घरी गाठ पडत नाही काय नाही काय अरे नाही काय नाही. कधीतरी गावलंच ना घरी तो. नाही नाही, असं करू हा. हे बघा दिवसा काय कोण घरी जावत नाही हा. आणि रातचं बी कोणी घरी गावत हा. नाही मी तुम्हाला काय सांगतो ना आता स्टँडवर बघत बघत आताच घरी जाऊया पण तू गावल का घरी आता? बघूया का हा. आता तुम्हाला बी गरज कोणाला आहे गरज तर मला बी हा. आहे. आहेच पण की. मी काय तुझी उपकार माना घे अरे तू हा. त्या कितीतरी वेळा मी त्याला समजून सांगत होतो हा. तो पैसे तुझ्याकडे जास्त होत्या हाय बघू की देऊ असंच ते चाललेलं तुम्ही बी होतं. तिला त्याला काम अवघड आहे म्हणून होच की हा आणि विश्वास रे शेवटी. विश्वास विश्वास हा. हे बघा विश्वास ठेवायचं नसतो आणि गाड्यावर कधी इतकं पैसे द्यायचं नसतात पहिल्यापासून तो आपल्याकडे होता ना. बरं असं ह्या बघा आता झालं गेलं हा. बघूया जाता जाता पडली की आता हिडकू हा. कुठं बसतो ते बघूया बरोबर नाही भेटलं तर घरी जाऊया चालतंय की हा. जाऊया मग काय करायचं जाऊयाच की मग आता काय जायचं? जाऊया आता जायचं ना हो आणि लगेच निघून चालू हा अरे जो तुम्ही सरपंच आमच्या सारख्याला रुपया देत नाही ते काय गाव कार भारी दिसतंय आपलं. हा. काय झालं? गाव गाव मस्त भारी बघ की मंदिरात शिखर किती हा.
आहे का नाही? अहो, आता- झाडीचा परिसर किती आहे, हा. स्वच्छ गाव, सुंदर गाव असं मारडी गाव आहे का नाही? पण काय करायचं कारण आता सगळ्या येड्या बाबळीत उगवले त्या गावात तुला तर का ते येड्या बाबळीशिवाय सुचतच नाही. आपलं योगायोगानं बोललो योगायोगानं कसं चांगलं जोरून शब्द वापरायचं नाही, सवय हाय, चांगली गाव आहे तुला. चांगला आहे गाव चांगला आहे आहे का नाही? गाव चांगला आहे मेन माणूस चांगला आहे हा पण करतो बरोबर नाही एवढा आहे बघा ते बघ. अजून त्याच मुद्द्यावर अहो, का नाही? आपण पण चांगला करतो या बरं असू दे, असल्या गोष्टी काढत जाऊ नका. तेव्हा तुम्ही बोलला म्हणून मी सांगितलं मला काय करायचं आहे नाही नाही, तेवढ्या हा. बाबतीत तू भारी दिसतो. हा, आपलं चलूया आपण आपलं अयो. आल्या काय सरपंचाच्या भ्यानं कुठे बी लपायची बारी झाली हा. हो. आय, आय, आय. तुझी काम हो मी माझ्या कामाला तुम्ही तुमचं काम काम हा. त्या ह्याच्या घरी जायचं हा. ती मध्ये देणार. नाही, ते जे आता त्याचं काय ते आपण जाऊ नाही आज वेळ. किधर का बैठ बैठे क्या कर ए, कुठला आहे तुम्ही नया दिख रहा है ना, यूपी का. यूपी का यूपी का यूपी का है इधर कैसा आया है बस पंप में म्हणजे काम करने के आया है क्या माँ के दर्शन के लिए आए हैं ना तू. हाँ अच्छा, अच्छा. म्हणजे वहाँ पंप है उसके काम करना है क्या हाँ. हाँ अच्छा 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 सलामत रहो अच्छा रहो नीट नीट करावा म्हणजे झालं हा क्या? त्याला गप्पा ती कसा सोडणार नाही नाही हो का कसं पैसे तुझ्याकडे काढायचे मला कळतं. आता तुम्ही दिले लगा सरपंच आले काय रे लगा कसं तरी आता गांडावलं पाहिजे का काहीतरी म्हणून कामाला येतो असं तसं काहीतरी गोलावर दिली पाहिजे यांना. अजून काय का हा नाही तू क्या हा वाघाच्या घरी शेळी पाहुणी आली का? आले 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 लगा आम्हाला शेळी म्हणता आम्ही लगा तुम्हाला हुडकत आलो ना आम्हाला शेळी म्हणा की म्हणजे तू आम्हाला हुडकत आलाय. मग? हो आम्हाला उडकायचं एवढं कारण काय होय झाली चुकी हा, किती बोलायला लागले ऐका की हा. झाली चुकी त्यातल्या नादानं माझ्या डोक्यात खीड काढवलं हे बघ, ऐका की तू उद्यापासून यायचं मला कामाला. उडवा उडवीची उत्तर अजिबात देऊ नको. माणसाला एक किती तो बी- माणसाला किती खरं बोला थांब, थांब, त्या थांब. माझं पहिलं थांब, पैसे थांब. देऊन टाक. पैसे किती आहेत मला सांग रे अहो आता दुकानाला हा. तुम्हाला मी सांगतो हा. ऐकून घ्या हा. काय विषय झालाय मला दिवस 25,000 हा. 25,000 दिले ना 25 सरपंच म्हणते मला 2.5 लागते आता 25 2.5 लाख होते का हो, तू या जरा घेतला त्याला उचल का म्हणजे अहो, कामाला आहे म्हणल्यावर माणूस येताना कोण देते कामाला आहे म्हणल्यावर ना. हे बघा आम्हाला काय घेणं नाही सरपंच आता त्याची गाठ पडली आहे. आता काय निचांद आहे ते तुमची तुम्ही बघा आता तर खरं काय त्या दुकानाला आता तुमचं- बघतोय का नाही उद्यापासून कामाला येतो म्हणून. क्या? हा खोटं बोल नको, तुला सांगतोय मला माझं पैसे पाहिजे सरपंच. तर. पैसे दे पैसे पर्यंत पैसे मिळतात हा. मग असं बाया मागं सारून मारायचं म्हणल्यावर मला सांगा बरं कसं होईल तू घेताना कळत नव्हतं का तुला? मग आता कामाला तुमच्याकडे म्हणलं कामाचे पैसे पण असं काय मला सांगा बरं तुम्ही असं काय ए, म्हणजे? थांब, थांब. एक तू कामाला यायचा पैसे पैसा घेतले ना अहो मी कुठं नाका बोलला आणि मग काय तू थांब. हा. तुला माझं पैसे द्यायचं हो ना. का नाही द्यायचं? पण पैसे तुमचं देणार पैसे तू पैसे एक तू माझ्यात कामावून बंद झाला आहे का? हा? आणि हो का? पैशासाठी मी बरं मी काय तुम्हाला म्हणतो तुम्हाला पैसे मला तू ऐका की, उडवाउडवीची उत्तर मला मला देऊ काय नको. म्हणायचं आहे तुम्ही आता थांबा थांबा सरपंच सरपंच थांबा एवढा थांबा. थांबा थांबा इकडे इकडे सरपंच थांबा नाही थांबा तुम्हाला मारून पैसे मला भेटणार आहे का? मग मारा मारा तुम्ही सोडा मारा सरपंच सोडा मारा. सांगतो बघा. बोल बोल त्याला जर तोंड टोकं टाकलं हा. तरी काही पैसे मिळणार नाही तो काय म्हणणार मारा मारले की पैसे मिळतात का आणि मग हे पैसे देणार माझं अहो, कसं? एवढा जरा शांत आहे तुम्ही बी शांत आहे का तुम्ही बी इतकं उतावळं काय येत आहे उतारू व्हायचं म्हणजे हे कशी उडवडूची उत्तर देतो हे मला? बघ, हो का मी त्यांना तुम्हाला म्हणलं काय कामाला सवय द्या. माहितीये का कामाला नको म्हणते ते. तुम्हाला काय सवय लागली हा. मारले की पैसे द्यायचं नाही तर असं काय करायचं नाही हे बघा हा. रागाने माणूस बोलतोय आपण त्याला बी हा. दुकानाना मला एक सांग हा. तू माझं पैसे कधी देणार एवढंच हो मला. का, सरपंच हा. तुमचं माझ्याकडे 25,000 नियमानं हा. ऐकून घ्या तुम्ही त्या 25 नियम बियम ऐका मला की. सांगायचा मला नाही. तुम्ही नियमानं 25,000 दिले ते हा. त्या 25,000 तुम्ही काय केले मीठ मसाला लावून 2.5 लाख केले ते हो आता आमच्या ऐपत आहे का तेवढं 2.5 लाख 25,000 फेडायचे? असो नाही तरी नसो तुला हा. घेताना कळत नव्हतं का? बरं तुम्ही काय मला पैसे दिले तर कामाला आहे म्हणून हे पैसे दर बाबा ही दर बाबा हा. ही दर बाबा 25,000 झालं मग आता घेताना तुला तुम्हाला बरं वाटत होतं का नाही? तुमच्यातनं कामाला बंद झालं तुम्ही काय म्हणताय याचा साईड पैसे पाहिजे तर मग आता हो, ते मग घ्या कामाला ना. निघाल्यावर, ए, ए, थांब, बोल नोड्या हा. कामाला नाही अरे, अहो, काय पण करेल तो दुकानाला मी हा. म्हणते की माझ्याकडे चुकी झाली ती आतल्या नादानं मी काम सोडलं मी काय म्हणलं पैसे उद्या द्यायचं कामाचा बघा. विषय कट करून बघा इकडे बघा 25,000 येतं का नाही माझ्याकडे मी 25,000 मला दुसरं काम लागलंय मी कुठनं बी देतो काम लागले हा. कसं काय मग आता कुठनं मी देणार आहे तुला पैसे 6 महिने काम लागाय नाही 6 महिने बसायचं काय त्याला? मग काय करणार आहे मला सांगा काय करणार आहे म्हणजे काय करणार आहे मला आम्ही सरपंच बोलत नाही इसक्या
पहिलं माझं मला उद्या सकाळी पैसे पोच करायचे आणून द्यायचं. हा. बघ हो नाही दिलं तर देणार देणार हा देणार. चल निघतो चल जा. चल निघ. वर जायचं वर नाही जायचं. चल निघतो वर कशाला जायचं वेळ वर जायचं नाटकं लावली चितवा. हा दिसतंय रे हा. तुझं. वर जायचं सरपंच हं? पैसे निघते ना का हेच रे हा कशा आहे बरं शेती 15 तारखेला 15 मला अजून काही दिवस आहेत मग तुम्ही काय घरी बसत नसता आता जखल्या तर दात कोणी खाल्लाय जखल्या हा? बघू कशाला आलायचं सरपंचाला का वैताग आणला पैसे आता आणून दे कुठनं पैसे आणून द्यायचं लाख ते बी लाख आणि 2 लाख कुठं हिसाब काढलाय त्यानं काय माहिती काय नका डोकं चालवा काय काय लाख आणि 1.5 लाख कुठं आणायचं काय तोंडाच काम आहे कोण साथ द्यायचा आहे आता आपल्याला काही मोबाईल तर ऐकला तर आपलं मला 2 आणि 3 हजार रुपयेच म्हणायचं मोबाईल 8,000 मोबाईल आहे 2 आणि 3 हजार रुपये काय सातारवरनं कधी आला आलं 8,000 काय कर बसलंय चल बरं इथून घ्या काय डोकं चालू ना माझं जाऊन काय करावं काय बसलं काय बसलाय काय सुरजराव काय मारा बाबा काय तुमचा दिवस आहे तर टेन्शन मध्ये नुसतं असं केलं तर मारा जेव मारतोय का तुला एवढं काय टेन्शन लय टेन्शन आहे अतुल काय सांगू तुला मी चिलटे कुठं आणले ते का काय सगळे झालं येणार काय? काय येणार सगळे येणार लय यार टेन्शन आले अरे सरपंचाने हिसाब काढलाय 2 आणि 2.5 लाख रुपये कुठनं द्यायचं आहे त्याला 2 अडीच लाख हो जलावल्यापासून सरपंच पैसे त्याला कामाला सांगितलंय जात येत संध्याकाळपर्यंत मिळालं तर बघ म्हणलं नाही तर मग काय खरं नाही काय करणार काय आता ते मोठ्या माणसाचं काय सांगतो मग आता आता कुठनं काय करणार आमच्याकडे असतं म्हणजे ते नसतं सुरजराव तुमचं जरा मोठं जरा हे आहे जरा थोडं पैसा माझ्याकडे आता सध्याला तर नाही बघ का माझं काय काय झालं तर थोडी मदत घराला पैसे घेतले माझं आता टेन्शन अतुल माझ्याकडे बघूच नको माझं थोडं 4 ठिकाण फाटलेला 10,000 दिलं तर तू तेव्हा बघूच नको इकडे 10 नव्हे तर रुपया नाही लगा असल्यात मदत करणार मग कसल्यात मदत करणार तुम्ही असतं मग दिलं असतं गोळी हा? अरे पण कशाला लागाय तुला एवढे पैसे अरे काय त्यानं सांगितलं ना त्यापर्यंत पैसे. म्हणावं टप्प्या नाही तो काय एक मोठे दिले का मला अरे कशाचं काय त्यांचं मला घेऊन त्याला सांगतो सरपंचाला कशाचं महाराज सगळ्या म्हणला ते पैसे नाही तर बघा मग म्हणला काय अवघड आता अवघड आहे म्हणजे लय डोकं दुखायचं काम झालं आता बस मग आता काय हा जाऊ, जाऊ, जाऊ. गेला रे म्हणजे काय रे बा, लय जाऊ डोकं मग. दुखायचं. जाऊ, कर काय तरी अडचण हो. बघ नाही तर मला नाही त्याच्याकडे बरं, बरं. सरपंचानं पैसे केले एवढं असते ह्यांनी बी हातवर केलं आता कोण काय मदत करायचं आहे कशाला बेत आले असेल सासरवाडी कशाला माणसाला डोक्याला गोळा कशाला आलोय डोळ्याचं माणसा डोक्यात किड पडले जण ब्या 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 मोबाईल पाडला सगळं पाडलं हे काय अवघड आहे
टेन्शन मध्ये असते ती काय असते तुला लगा काहीच कळत नाही बोला येतंय बोला येत नाही कानानं बहर आहे ऐक जरा माणसं टेन्शन मध्ये येते जरा ऐकून घ्यायचं काय मागणी तर चांगलीच घुसते काय दादा इतर रुपये जनरल खाया पैसा नाही तुला शांत बस शांत खाली बस शांत डोक्यात नका किड पडल्यात माझ्या एक पैसे द्यायचा आहेत लोकांचं मरणाचं देणं जातं या सरपताला द्यायचा येतं काय असलं तर पैसे तुझ्याकडे सासरवाडी तेवढे दिवस काय केलं जाऊ तिथं हा तोंडात बोट घाली की हा खाली बस की खाली बस पहिले देणं घेणं लागा लोकांना झाले या 2-2.5 लाख रुपये देणं आहे तुझं डोकं काय चालतं की नाही काय कळणार काय असं 10,000 रुपये मागच्या हातात दिक मागच्या हातात शांत बस लावले शांत बस की एक तर माणसात किड पडल्या डोक्यात ना पजा कुठं पजा आता डोक्याला कलय बी नका करडाव सांभाळा ठेवलं गेला का सरकारला बी खायला नाही बोल कुठं आणावं तिथं डाळ बिळ आणावं का जाऊन कुठं बांधून आणाय पाहिजे तर चला आलो बायाने घेऊन खायला तुम्हाला काहीतरी काही वजन वैरणीन वैतागाला आहे शिरडण मसरण रेडक तुला लगा रेडका गपच नीट खा नाही तर तुला काकांना माहित आहे का काका पाठवले तुझे खास काय लावीन खातात सारखे माह्या सारखे गाडीत गोबायत आहे ते संडासला आलंय पाणी आणत नाही काय नाही दगडानं काम केलं नाही लांबच चाल बाबा तू लांबच चाल कुठली माझी बांगडी आवाज आहे बरं का मस्त तुमचा आवाज आहे आवाज रेसल चालली माझी लांब तिथं खाली येत रे गर्दीत नको गर्दीत कशाला कालवत असतो कोणाला कुठं आहे सुपारी पर्याय आज निवडलाय आम्हाला नेता आहे वाजवाय वादा विचार तू मालकाला काय म्हणतोय ते मग जर म्हणला घेऊन जातो माणसं बर चालतंय बस खाली वाशी ते धुतले नाही काय बोलायचा बदल बोलाय बस खाली बस काय म्हणतात एक काम होतं मस्त बोला की बर का असं काम आहे तो टोचकी आहे का नाही बर त्याला जरा काम नाही आता बर बघाय तुमच्याकडे काम असलं आम्हाला पण बघाय मस्त याला बडाडोल देणार ना पैसे पैसे देऊ कशी हाजरी काय काय हजेरी होतं काम बघून काय किल्ले भारी मजा असते फुटली माझी बांगडी मस्त चांगलं गाणं म्हणते आवाज चांगला नाचकी कशाला आली ते गुन्हा आता कुठं चाललाय नियोजन करू आपण तिला काय काटा मोडलेला का बायका पूर आहे त्याला मी कुठं फास गेले थांबा सोड रशी थांब सोड मी गावताल निघालो फास घ्यायला निघालो का ते लागा लागले लगा गावताल निघालो म्हणते तर फास घ्यायला निघालाय एवढा जीव वर आलाय माझा तरी फास घ्यायला गवताला चालले
नासक्या ओलादी लगा मैदाळ मारला का बुट तुडवलंय लगा ह्यांनी काय लगा गवळ लगा दिसत येत नाही ए यार कुठली गालाय काय माहित मला मारले मला मारले थांबकी आला का मारले मला कशासाठी मारलेला आरती म्हणते फास घ्यायला गेली निघालायचोय मग कुठे चालला होता अरे मी निघालो वैरण नाही वजाला खाली त्यांना काय एवढं समजून आलं नाही म्हणून ते धरला असेल तुला अरे काय असलेला का काठ बुडूस तर का लोळावलेला का मला काय मला माहिती असतं मिळालं असतं त्यांना. कर्जाची खाया नाही मसराची खाया नाही रेट ओरडते म्हणलं खायला घेऊन यावं हा. आणि बसतोय ना मजा बघत बसतोय अरे एखाद तरी येतं का ना तिथं मला सोडवायला वाटलं तुम्ही आपलं खेळताय म्हणून मी आलो नाही तिकडं मला काय माहिती लगा लय टेन्शन आहे मास्तर लगा काहीतरी मार काढकी काय आता झालंय, मला कसला मार्ग सरपंचाला काढू आता? कामावर बंद झाले कामावर बंद झाल्यामुळं माझं सगळी दैना झाली काहीतरी मार्ग काढला काय डोकं असं पिसायचं काम झाले माझं अरे काय तुला सांगतो डोकं पेसळून घेऊन हो त्या सकट सारखं तुला याडबीड लागेल सकट ती म्हणजे तुझा पाहुणा हो. सकट त्याच्या आठी हल्ली डकुऱ्याची आता येड झाला तर होईल, तुझ्या आठी आता हल्ली येडं जर तू झालंय. येडा होशील तर मग तुला सांग तुम्ही त्या मार्गाने तू मला चाल. काय काहीतरी मार्ग उपाय काय त्याला तरी रस्ता द्यावा मला काहीतरी काय आहे? बोल की, काय म्हणते रस्ता दाखवून तुला सांगतो हा. की काय? इकडे ये. हा. एवढं कर मी तुला सांगतो कसं कसं म्हणतोय म्हणजे डबल सांग की मला काय कसं कसं म्हणला एवढं कर तसंच करतो हा. पण लगा सक्सेस होणार 100% ना ते होणार तू काहीच काळजी करू नको बघ अंगलट भांडी माझ्या काही काय सुद्धा येत नाही भांड्या तू कर्ज फेटून निवांत राहशील निवांत म्हणजे सगळं म्हणजे जागेवर जागा बसणार तू हाय सगळं आहे हा. असं सरपंच पैसे मागणार नाही काय नाही आणि मागं परत तू काय. आपल्याला आपण मोकळं मोकळं होतो आहे का नाही? हो. बर बर हा. चालतंय आणि आपल्याला देणं किती आहे फक्त 25,000 ते मग म्हणतंय 2.5 लाख रुपये काय नाही तुला सांगितलेलं तेवढा उपाय तू कर तू पैसे फिटतात समजा बर 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 मग आता तर तू म्हणतो तसं केलं पाहिजे हा. मग जाऊ का मी वजाला आता एक लाख एक नंबर मास्तर लाखांनी नियोजन सांगितलंय तसंच काय तरी काम बघाय घेतो बर बघितलं ती मालक म्हणलं 1 तारखेपासून या रेग्युलर जातोय आता काय करतो तुर काम काम तर बघितलं पाहिजे काय काय करतो तर. तुझं काय मग माझं काम करू माझं नाही तू कामच करत आता हो सरपंच सरपंच पैसे द्या नाही सरपंच सरपंच पैसे सरपंच पैसे काय होतं सरपंच काय कुठे तर करायचं काय मला जायचं तिथं जरा गावात जाऊन येतो सांगितलं काम करून बघ आणि कोणानं तरी आता काय झाले काय झाले ह्याला काय झालं सुरज पैसे 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 का पैसे का अरे फिश घ्या का ए फिश घ्या ह्याला काय झालं गुलाबजाम खायचा गुलाबजाम ह्याला काय झालं त्याचं? बसून दे ह्याला काय झालं काय झालंय गुलाबजाम गुलाबजाम पाहिजे का ह्याला काय झालं आम्हाला बघतो का तू दवाखान्यात नेला पाहिजे. कोण आहे तू कोण आहे तू मला ओळखत नाही मला ओळखत नाही कोण आहे कोण आहे तू थांब थांब मी सोड कोण आहे? सोड खाली सोड खाली बस तू खाली बस सोड सोड खाली बस खाली बस खाली बस तू बस खाली लवकर नाटक तुझी बंद कर असलं काय करतोय तू कोण काय आहे? झालंय तुला कोण आहे तू? नाही कोण आहे चांगलं होतं लागा. कोण आहे तू लागा. सरपंचाला बोलावलं पाहिजे लागा कोण आहे तू अरे काय अरे ओळखलं नाही काय कोण आहे तू याचं गिन्यान पैसे केलंय काय पैसे पाहिजे किती आहेत किती पाहिजे किती पाहिजे अरे ह्याला पैशाला याड बीड लागलं किती पाहिजे काही किती पाहिजे सोड, 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 सोड. आता त्याला. आ बुलट आ बुलट पैसे पाहिजे का पैसे पाहिजे का किती पाहिजे
किती पाहिजे किती पाहिजे पाठ त्याला किती पाहिजे किती पाहिजे किती पाहिजे किती पाहिजे चल 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 चलो कर चल चलो कर चालू कर चालू कर चालू कर चालू कर गेलं गेलं मला बी गेलं आपा आपा काय का बसलाय बसलाय का बसलाय का बसलाय पैसे पाहिजे पैसे 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 पाहिजे का पाहिजे का पाहिजे का पैसे 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 पाहिजे का पैसे पाहिजे का पैसे पाहिजे का किती पाहिजे किती पाहिजे नको नको पैसे किती पाहिजे किती पाहिजे काय किती पाहिजे पैसे पैसे दे का जे काय किती पाहिजे किती पाहिजे किती पाहिजे किती पाहिजे आता मला जात वरती किती पाहिजे किती पाहिजे दे लय पैसे वाचिते लय पैसे आहेत काल लय पैसे काल पोर चांगलं होतं लय पैसे आज काय वाचिते काय लय कळलं पैसे टुपी आला का टुपी ना पोर मला. चांगलं दिलंय. मला मला टुपी टुपी मला. आज माझी ऊन ते- ऊन 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 हाय की पण ऊन. ती माझी आहे हे. काल पोर चांगलं होतं आज ते लगेच हे. का? हे. आता म्हातारे पाणी पिता पाणी 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 पिता का पाणी 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 सोय गुलाबजाम गुलाबजाम वडापाव 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 हिली जाय ना चाली लका 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 पोरा तुझा अवतार कसला झाला कसं काय झाला असतो आता पाणी 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 द्यायचंय पाणी जेवण? नको 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 का रे? नको नको पाणी किती नको 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 कोण आहे कुठं हा. म्हणजे काय झालाय तुझा अवतार असा कोण आहे तू मी गंगी आहे. गंगे हा. तोंडवाशी ओळखत नाही तोंडवाशी तोंडवाशी होय गंगे गंगे आहे होय हा कुठली गंगे ओळखत नाही अमृत पिती का चिकन नको मला गुलाबजाम खाते नको नको गुलाबजाम नको नको तुला पाणी जेवायला देऊ का काय? जेवायला मी पिका द्यावे मी म्हणलं का तुला पाणी देऊ का जेवाय देऊ का असं हिडतोय म्हणून म्हणलं रे रागा तोंडवाशी चप्पल नाही पायात काय नाही. पाय फिरणी मारीन काल म्हणला ये चुक राहिला अरे बघ का रानाची मुगद काम असते त्याच्यामुळे इकडे तिकडे काय सुचत नाही ती शिरडाचा गोठा ती तसं झालंय आता रानचं वेगळं नाही एका दिवशी माणसावर झाली मी तुला बोलवायचं पैसे पडले काय झालं आता दुसऱ्याला पैसे द्यायचं काय सुरू अजून काय माझ्या डोक्याला टेन्शन यायला काय काय बोलणे ती घाबरणार त्या दिवशी आता त्या दिवशी बोलते तेवढं कायच नाही विशेष नाही पचास तोला बोलतोय 50 तोला लाया मैं 50 तोला दिल्ली से लाया आता कुठेतरी भरती केला पाहिजे मोठ्या दवाखान्यात बागच मेंटल झाल्यावर आहे बरोबर असं करू नेऊयाचं आपण नाही तसंच काहीतरी केलं पाहिजे तो त्या सूर्याला आणि आत्याला आपण सांगू की काय म्हणते ती बघू आणि ह्याला कुठेतरी भरती करू तुमच्या पैशामध्ये परपच्या आपल्याला बघितलं पाहिजे गावात काय कमी आहे ती म्हणतात ह्याची एक भरती नाव ठेवतील आपल्याला नका 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 चपला असं करूया त्याला घेऊन जाऊया काय आता बघ कुठे गेलं बघ चल 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 शी दिसला चुसक्या हुसक्या होय की अरे आता हुक्या घराच्या मागणं पळत सुटला येड्यान करतोय बाबा दोनदा माझ्या अंगावर आला लय बोलत होता काय बी.
गुलाबजाम वडापाव कॅडबरी काय येडा सरपंच येडा आतल्या येडा तुझ्या येडा मुक येड गजी गजी माग 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 बस 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 माग तू हात काढ हात काढ काढ तू हात काढ हात काढ हात काढ हात काढ बस 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 खाली खाली बस बस नाही 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 ए चुसक्या मारू नको मारू नको बसतो बसतो ऐक काय झालंय तुला रामे 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 कोण तू तू रामे रामे कोण आणलं ही खरंच यायला लागलंय रस्ते रामे दवाखान्यात न्यायचा का झाला दवाखान्यात काय दवाखान्यात तुला दवाखान्यात इंजेक्शन करतो तुला बरोबर कोणतरी पोलीस सरपंचाला फोन लाव पैसे देऊ का सरपंचाला फोन लाव कागद भरले ते कुठले कागद भरले काढ सगळं ती दवाखान्यात काय लागा चुसक्या यायला केलंय काय कळ नाही हा पैसे आहेत की चल तुला पैसे सांगतो हा त्यांनी सांगितलं आम्हाला सांगितलंय आम्हाला सांगितलं आम्हाला चल तू दवाखान्यात दवाखान्यात नेला पाहिजे लागा ह्याला लय जेल आहे का किती किती पाहिजे किती पाहिजे किती दवाखान्यात घेऊन जा मुक सांगताय कुठं आता बुवाकडे जातो आणि संन्यास घेतो लय एकाच्या डबल करण्याच्या नादात सगळं बुवा हाय का जाग्यावर हे बालका साधनेत आहे मी बोल बोलतोय पुढे येऊन बोल असा चल पुढे रिंगणात ये बोल काय तुझी समस्या आहे बाई बुवा एकाचं डबल करण्याच्या नादात लय लॉस मध्ये गेलोय आता कपड्यावरनं हापचडीवर आलो ती बी काढली तरी चालली की बाळा आता तुम्ही सांगताल तर ती बी करायला लागेल मला आता तुझी काय डोक्यात काय वाटतंय तुला काय करावं आता काय तुम्ही सांगा काय करायला लागेल अरे बालका तू तर तो तर नव मुंबईवाला पाहुणा हो एखादं डबल करण्याची नादात तुझं निमनी वाद झालं बाळा आता काय थोडस पुढचं वेत काय ए तू खाली बस की काय पाकरा आणतो का बाळा बुवा आता मी इकडेच राहणार आहे मला तुमचा शिष्य करा अरे ही साधना मी हिमालय तपस्या केली 500 वर्ष झाली 250 वर्ष मी झोपलो नाही बाळा अहो मी पण करतो की तुम्ही एवढं सांगा सोपं नाही वाटतंय तुला ती का नाही सोपं अरे त्याला खूप त्रास आहे बाळा तुम्ही करणार म्हणलं मला करायला काय झालं अहो आम्ही केलं हे तुम्हाला जमणार नाही अहो तुम्ही मला सांगितलं तर सगळं करणार मी बर मग तुम्हाला शिष्य व्हायचंच आहे म्हणा हा व्हायचंच आहे शिष्य व्हायचंच आहे ना तुला बाळा हो चल उठ मग कपडे काढ
बुवा कपडे काढून काय करायचंय? कपडे काढून मी तसं लावलंय ना करा सगळं लावायचं असतं बाळा. अहो, पण तुमच्या बाजूलाच बसवणार ना? मग तर कुठं बाळा इथंच बसवणार तुला मी. चालतंय. आणि काय करायला लागेल? आणि माझ्यावाने असं थोडस उघडं राहावं लागणार आहे. सारखे कपडे घालायचे नाही ते बाळा. तुम्ही जे सांगणार ते करणार. सांगा. अंडी मटण सगळं बंद करावं लागेल बाळा. हो, सगळं बंद दारू करणार. बिरू पितोय का तू? दारू नाही पेत. हा मग येत असला तरी सोडून दे बाळा. बस खाली बाळा का. दारू बिरू पितो का? नाही पेत. अरे तू पेत नसला तरी आम्ही पितोय की आम्हाला लागते की येतो का घेऊन अहो, थोडीशी? तुम्ही बुवा आहे, तुम्ही दारू पेता? अहो, प्यावी लागते. कसं काय दारू प्यायला लागते? बुवा कशाला झालाय मग? येणाऱ्यालाच कळते तुम्हाला नाही करणार राहू ती. बरोबर. चहा घेऊन या आरतीशी. लवकर यायचं बरं का पडतीशी जाऊन आणि माघारी येऊन होम पेटवायचा. जरे विशाल घेऊन येतात. विधी करायला लागेल. लवकर पडतीशी माघारी या. कामाला लागा पडतीशी. चला. तर आता तुम्ही माझं शिष्य झालाय. हे पोरा तू हलवत राहा. तू वत्ती कुठं आहे कोटर आणली का नाही? आणली आणली. हे चल गलात घे पाणी घे चल. लगा आरतीच दिसती या. इथनं सुरुवात आहे का तुझी आरती? म्हणजे आरती पिऊन आलाय काय? थोडी घेतली. अरे थोडी मग असं नाही करायचं. पाणी मिसळून आणायचं राहतोय थोडस. अरे असं दे थोडी. आता हात लावू नको. आता मला घेऊ बुवा दे. थोडी मला पण द्या की. बुवा आता अर्धी केली बाळा तो. बुवाला पिऊ दे. अहो, थोडी द्या मला बुवा थोडीशी. थांब थोडा नैवेद्य तुला दाखवणार आहे मी बाळा. थांब जरा. ए तू हलव रे. तू रोळा लागलाय. सुखोय नमः, संत्राय नमः, टेंगोय नमः, एल गोवाजीने नमः. उचल कोंबडे. काय कोणा उचल कोंबडे. काय कागणार काय झालं? काय लागलंय रे बाटल्या उचल. कोणतरी आलंय. मागच्या 2-3 दिवसात पैसे माहिती चांगला होता आणि एका एकी कसं काय यायला झालंय? अरे वड 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 वड. बुवा 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 काय झालं? त्याला मग काय झालं? त्याला का रिंगणात घ्या. रिंगणात घ्या त्याला. आपण ठेवलंय रिंगणात बस. रिंगणात बस. बस रिंगणात. काय झालं याला? शस्त्र घे चल माझा. तिला का मगनी भागाला भगवान येऊन बघ. मानू नको. सरपंच काय झालं? आचार घेतो सुराचा. सोडू का? काय झालं? सोडू नका. माझ्या अंगावर येईल. पैसे मगनी भागवता रे भागमासे. येऊन बघ. निघाले का बाहेर? काय झालंय? झालंय काय तुला? तू शांत राहा. तू शांत राहा. तू शांत राहा. काय झाले? काय झाले ते नक्की काय झाले मला कळू द्या. बुवा एका एकीच असं करायला लागले होते. पैसे म्हणते शिरकट पितो. शिरकट नाही बाळा. आताच पिलोय. शिरकट पेत नाही ते खात्याची बाळा. डोक्यावर परिणाम झालाय काय? बुवा काय तरी करून ह्याला नीट कर बुवा. काहीतरी झालेलं दिसते बाळा. इकडे बघ. माझ्यावर टाकतील बुवा. माझ्यावर टाकतील. मी आहे बाबा. रे भागमासे. येऊन भाग. बरेच बरं का सरपंचाच्या अंगावर. महाराज लय मोठी बुटाटकी झाली याला. जी बी काय असेल त्याचा काच काढा आता. ठेवूच नका. सर्वनाश करणार मी आता. लय बुत आहे त्या अंगावर. बगडाम बगडाम भागमासे. जळल रे आलो. सरपंच हात पहिले चालतंय. थांबा. एक गेले तसे एवढं जरा. अजून किती आहे ती? तू केलं का काय म्हणायला? थांबा. जाम धरा त्याला. हलवून देऊ नका.
ओम भगनी भागवतारी भागवाचे अग्नि भागवतारी भट स्वाहा अग्नि भागवतारी भगवाचे काहीतरी सोडू नका जरा बरं का आम्हाला बेवाटा लागले रिंगूच आहे का 14-15 एक राहते तरी उपाय आहे त्याला तक्का दिल्याचे बघा बघा शांत करायला तो काहीतरी सांगायला लागलाय ते ऐकून घ्या नंतर तुम्ही काय आहे ते बघा हा लगा येऊन नाटक करतोय त्याला कानाच सांगतोय आला का काय 50 बसायचे जागावर एका मिनिटात काय आहे बाबा काय म्हणला काय नीट सांग तुझं तू जर लय चाललंय काय खरं 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 सांगा बाई थांबा मोठ्यानं बोल पैसे 25,000 किती होतं पैसे माझ्याकडे 25,000 सरपंचाने काय केले 25,000ला 2.25 लाख रुपये व्याज लावले माझ्या गरीबांना मला फिटा द्यायचं का 2.25 लाख म्हणून तो ही 2.5 लाख मला संध्याकाळपर्यंत द्या म्हणलाय मग कसं देणार मी 2.5 लाख माणसं द्यायला लागली का सगळी मग पर्याय नाही दुसरं मी काय करणार जेव्हा जेवण आहे तोंडाला राळे पडले तुझ्या मागं पळून तुला लाज वाटली पाहिजे थोडी तरी मी काय करणार सांग बरं सरपंच शुल्लक करण्यासाठी तू इतकं करत बसला का हे आपल्याला नाही पटलं तुला इतकं उद्योग करायला कोणी सांगितलं होतं मला गुरु झाला डोलवाला कोण होता खालच्या डोलवाला चपना ती मुख म्हणत होता आपल्याला त्याला बी असं उद्योग केलं काय म्हणजे म्हणला तुझं पैसे माफ होते तेवढं काय टेन्शन म्हणजे त्याच्या सांगण्यावर तू इतका उद्योग केलाय हो आता त्रास कुणाला झालाय कुणाला त्रास झालाय आता सरपंच मार्ग काय मला सांगा यात मग काय येड्याचं सॉंग घेऊन पाक पेडगावला जाय निघाला काय म्हणायचं पण कुणी कोणाला पैसे बुडवायचं नाही आता तुम्ही काल संगड होता तुम्हाला काय दुकानानं म्हणलं मुद्दल माझ्याकडे 25 देतो एवढं करेल माहिती आहे आपल्याला 2.25 लाख केली ना हे बर तू एवढंही करू नको पण सरपंच द्या त्याला सोडून तुला पैसे सुरजा 1 रुपया सोडणार नाही अजिबात तसला विषय काढायचा नाही एक सांगतो माझा ऐकून घ्या सरपंच लय बोलू नको मी एक सांगतो पैसे आहेत माझे 4 महिन्यांनी दे 2 महिन्यांनी दे 6 महिन्यांनी दे आपण किती द्यायचं तुम्ही जे आहे तेवढंच द्यायचं ना बघा सरपंच मी काय म्हणतो माहिती आहे का झाले गेलं सोडून द्या जेवढं आहे तेवढं पैसे देईल तुम्हाला 25,000 ची आणि पुन्हा असल्या उचपत्या करू नको नाही सरपंच आपल्या का लेकरांना खाल्लं म्हणून तुम्हाला मी काय म्हणलो दुकानाला मी काय एक काम करतो काय म्हणलं काय माल बी मला काय नको माझे मला पैसे नाही तुम्ही मला ही नाटक करावं लागलं त्याच्यामुळे काय एक काम करतो जेवढं तुला मला काय म्हणते ते काय नाव आहे माझं काय इतक्या पुढे निघू नका आता झाला विषय झाला तू माझ्या कामाला ये जसं होईल तसं पैसे फेड माझे फक्त 25,000 अजून तिथं बरं काय असते एक काम कर हे पूर्ण त्याला घेऊन जावा त्याला धुवून बिन चांगला घासून आणा आंघोळ करून येतो की जा 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 आंघोळ करून येतो आणि महाराज वैशंभुआ की काय केलंय नव लय अतिरेक करू नका जी बी आहे ती वाईस सबुरीने घ्यायची का तुमच्याकडे पाळी चुकलं असं थोडं आता पुढं वाईस सबुरीने घ्याय सुरुवात करा किती पैसे काढायचं चाललं होतं आता वाट बोलून तुमचा विषय चाललाय तुमचा चाल द्या तू क्या चल बरं आपला चल आपण असं करायचं नाही काय